वेलकम आहे माझ्या व्हिडिओमध्ये. चला तर मस्तपैकी पनीर आणि मटरची भाजी बनवूयात. आता सीजन आलं आहे मटरचं, म्हणलं आपण पण आता न्यू इयरला मी भाजी केली होती. त्यानंतर त्यासाठी मी मोठा कांदा घेतला आहे. का कढईत मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचा तेल टाकून. त्यानंतर त्याच कांद्यामध्ये तो एक टोमॅटो पण टाकून घ्यायचा. त्याला फ्राय झाल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट पण टाकून घ्यायची थोडंसं. मस्तपैकी याला फ्राय झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं. पण त्याच कढईमध्ये मी थोडंसं खोबरं तेल टाकून ते पण मी भाजून घेतलं आहे. हे पुरं थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या जारमधून काढायचं. बघा, मिक्सरच्या जारमधून काढल्यानंतर ह्याच्यात मीठ, तिखट, गरम मसाला, धना पावडर हे टाकून अजून एकदा याला मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर एका कढईमध्ये बटर, तेल असेल ते काय आपण ते टाकून थोडेसे खडे मसाले टाकून याला फ्राय करायचं आहे. हे बघा, असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. पनीर मटर हा मार्केटमध्ये मसाला भेटतो. हा मसाला थोडंसं पाणी ओतून ह्याच्यात मी मिक्स केलं. आपल्याला ग्रेव्हीप्रमाणे ह्याच्यात मी पाणी ओतलं. पाणी टाकून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मटर टाकले आहेत. मटरला थोड्या वेळ ह्याच्यात शिजू दिल्यानंतर मी पनीरचे क्यूब टाकले आहेत. हे बघा, पनीर टाकून घेतल्यानंतर मस्तपैकी कोथिंबीर टाकून मस्तपैकी याला ग्रेव्ही आपल्याला जशी पाहिजे तशी करून घ्यायची. रेसिपी आवडली नक्की एकदा लाईक सबस्क्राईब. ओके, बाय.